पुण्यामध्ये एक विद्वत सभा भरली होती पुण्यामध्ये, आणि त्या विद्वत सभेमध्ये सबंध देशात माणसं आली होती. विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यनगरीत, विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यनगरीत. सबंध देशातनं अनेक शास्त्री विद्वान पंडित आले. विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यनगरीत आलेत विद्वान फार करण्यास ग, आलेत विद्वान फार करण्यास पूर्णोत्तर. अनेक मंडळी त्या ठिकाणी आले. नारायण शास्त्री आले, नारायण शास्त्री आले, वादासी सज्ज झाले, पूर्वोत्तर पक्ष केले, पूर्वोत्तर पक्ष केले, अपमानित होऊन गेले, पूर्वोत्तर पक्ष केले, अपमानित होऊन गेले. पूर्वी विद्वत सभा भरायच्या. वेदशास्त्राचं उपनिषदांचं अध्ययन ज्याने केलंय त्यांच्यापरी चर्चा व्हायची. त्या चर्चेतनं समाजाला मार्गदर्शन व्हायचं म्हणून या चर्चा चालायच्या. आणि त्यात विद्वान अभ्यास केले 12-15 वर्ष, 20 वर्ष, 24 वर्ष आपल्या गुरूंच्या कृपेने अभ्यास केलेली मंडळी त्या ठिकाणी यायची. त्याला सभा असं म्हणतात. विद्वानांच्या सभेला सभा म्हणतात. सध्या सभा म्हणायचं की नाही हा प्रश्न पडलाय आपल्याला, नाही का? सध्याच्या सभेमध्ये काय होतं आपण बघतो, काय काय बोलतात काय नाही. ज्यांना निवडून दिले ते काय दिवे लावतात, गोपाल कृष्ण महाराज आपण बघतो. पण सभा हा शब्द विद्वानांसाठी सभ्य लोकांची सभा असा त्याचा अर्थ आहे. नारायण शास्त्री म्हणून कर्नाटकातले एक शास्त्री भाऊ आले त्या ठिकाणी. अनेक लोक तिथले म्हणतात तुम्ही जा विद्वानात, त्या ठिकाणी जय प्राप्त करून याल. पण झालं उलट. त्या ठिकाणी पूर्वोत्तर पक्ष केले असताना पूर्व पक्ष उत्तर पक्ष 4 दिवस चाललेली परिषद, आणि हे अपमानित झाले, यांना हरवलं, वाईट वाटलं. आणि मनात हा विचार केला की अशी विद्या संपादन करेल या जगात कोणी मला हरवणार नाही. संकल्प केला. घरी आले. आले परतची गेई सांगे सर्व वृत्त त्या सतीला. आपल्या पत्नीला सर्व सांगितलं. आप्तगृही ठेवून या, आप्तगृही ठेवून या, आले शास्त्री काशी क्षेत्राला. आणि बायकोला सर्व सांगितलं मला विद्या संपादन करायची आहे. अशी विद्या संपादन करणार की मला कोणी हरवणार नाही. आणि कुठं जायचं? काशी क्षेत्रामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक मोठी माणसं आहेत ज्यांच्याजवळ गेल्यानंतर माझ्यावर कृपा होईल आणि मी अभ्यास करीन. आधी शास्त्रीपणे शिकलेले होते. आता जास्त शिकायचं म्हणलं की माणसं परदेशात जातात, नाही का? तिकडच्या शिक्क्या मिळाल की बरं वाटतं, परदेशात जाऊन आलं आहे. तसं या ठिकाणी विद्वान मंडळी कुठं कुठेही काशीला, रामेश्वर या ठिकाणी विद्वान मंडळींचा शिक्का पडला की हे विद्वान झाले. किंवा शंकराचार्य यांच्याकडनं विद्वान म्हणून त्यांना प्रमाणपत्र मिळणं हा महत्त्वाचा विषय. आणि आपल्या मुलींना आणि पत्नीने त्या ठिकाणी कोल्हापूरला एका नातेवाईकांकडे ठेवलं आणि निघाले. कुठे आले? काशी क्षेत्रामध्ये आले.
शोधतायत कुठे भेटेल गुरुनाथ आपल्याला, कुठे भेटेल हो गुरुनाथ मजला, कुठे भेटेल गुरुनाथ सांगा मजला, सांगा मजला भेटेल हो गुरुनाथ. अनेक जणांना विचारतात पुढचं शिक्षण घ्यायचे मला, कोणाकडे जाऊ मी? विशेष फार चांगली उत्तरे मिळाली नाहीत. गंगेवर गेले, स्नान झालं, तिलाच प्रार्थना केली, आई चांगला गुरु मिळू दे, चांगला. कुठे भेटेल हो गुरुनाथ. आणि असे त्या एका रस्त्याने जात असताना एका घरापाशी थांबले. त्या भव्य असणारे एक दिव्य ऋषी बसले होते, गुरु महाराज. पण मन आकृष्ट झालं त्या ठिकाणी. गेले साष्टांग दंडवत घातला, आपला परिचय दिला आणि सांगितलं मला काही आपल्याकडनं पाहिजे, इथं थांबावं लागेल म्हणले. राहतो. मुक्काम झाला. आधी शास्त्री होतेच, विद्वान होतेच, त्यात आणखीनही भर पडली, उत्तम विद्वान झाले. त्यांच्या असणाऱ्या 5-50 विद्यार्थ्यांमध्ये हात चमकू लागला. पण शिष्याला, इतर शिष्यानं जरा विचारलं गुरुनी, याच्या मनात काय आहे? मनात काही त्याला अशी विद्या संपादन करायची, जगात कोणी मला हरवू नये, जगात कोणी मला हरवू नये अशी विद्या संपादन करायची. हे अहंकार आहे मनामध्ये, नाही का? विद्येचा अहंकार असतो माणसाला, पैशाचा अहंकार असतो, रूपाचा अहंकार असतो, कलेचा अहंकार असतो, पैशाचा. तसायला विद्येचा अहंकार होईल. काही बोलले नाहीत. खरे गुरु काही बोलत नाहीत, करून दाखवतात फक्त, असं असतं. आणि यांनी नित्याप्रमाणे रोज गुरूंच्यावर स्नानाला जायचे. गुरूंचं स्नान झालं, त्यांचं धोतर धुवायचं, त्यांच्या संध्याकाळी काठावर त्या ठिकाणी आसन घालायचं, तांब्या आणून द्यायचं त्या ठिकाणी, आणि त्यांचं संध्यावंदन झालं की तोपर्यंत यांनी बाकीची कामं उरकायची, आपलं संध्यावंदन करायचं आणि ती घागर भरून आश्रमात घेऊन यायची गुरूंच्या बरोबर. ते धोत्राची पिळे खांद्यावर टाकायचे. असं दिनक्रम सुरू झालेला आहे. आणि जाता जाता त्या ठिकाणी गुरूंनी विचारलं, काय रे नारायणा, तुझं शिक्षण सगळं पूर्ण झालं, आता तुला घरी जायला हरकत नाही, असं म्हणाले. तोपर्यंत नदी आली, गुरुजींचं स्नान झालं आणि नारायण आतमध्ये स्नानाला शिरलेला आहे. स्नान झालं, ती घागर भरण्यासाठी पुन्हा ताठीन गेला. गुरुजी परत विचारतात, तुझं शिक्षण पूर्ण झालंय, घरी जायला हरकत नाही, पण महाराज दक्षिणा काय देऊ? दक्षिणा येणार मला? घे हातात पाणी म्हटले. दक्षिणा देतो म्हणून उदक सोडी गंगेत, म्हण तोंडाने की मी आजपासून कोणाशी वादविवाद करणार नाही. काय गुरु मागतात त्याला? आजपासून कोणाशी वादविवाद करणार नाही, पाणी सोड गंगेत. सोडलं पाणी. वाईट वाटलं. ज्यासाठी आलो एवढी विद्या संपादन केली, भारतात कोणी मला हरवणार नाही, पण गुरुनी शब्द घेतला, कोणाशी वादविवाद करणार नाही. मन खट्ट झालं. काही बोलले नाहीत. डोकं टेकलं पायावर. आश्रमात परत आले, पण झोप नाही ना. झोप नाही. आता घरी जाऊन तोंड काय दाखवणार? कोणाशी वादविवाद करणार? कुठल्या वेदसभेत जाणार मी? कुठल्या विद्वानांच्या सभेत जाणार? काहीच नाही. आणि म्हणून मन अत्यंत दुःखी झालेलं. आपल्या खोलीत जरासं ढकलून घेतलं आहे. आणि रात्री 2च्या बेताला गुरु महाराज आतमध्ये आले. काय नारायण, अजून झोपला नाहीयेस? काय करू म्हणले. कळलं मला, लक्षात आले. वादविवाद करूनशी करू नको म्हटल्यानं तुला वाईट वाटलं आहे. अरे पण वादविवाद करून खलाच्या जन्मात जाशील, लक्षात ठेव. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणार नाहीस, पुन्हा पुन्हा जन्म येईल. वादविवाद करून अहंकार वाढवणं ही गोष्ट चांगली नाही. म्हणून तुझ्याकडनं काढून घेतलं सगळं. लक्षात. वामन पंडित एकदा काशीमध्ये आले होते आणि त्यांना अहंकार होता मोठा. विश्वेश्वराला स्नान घातलं. नित्याप्रमाणे पहाटे उठून जायचे, तर एकदा लवकरच उठले. त्यावेळेस कशी घड्याळ नव्हती काही. पण लक्षात आलं त्यांच्या, आपण फार लवकर आलो आहेत. ब्राह्ममुहूर्ताचे आधी आलेलो आहोत, पण काठावर तर आले.
घरातून स्नान करू. पलीकडे एक झाड होतं पिंपळाचं. तर ते पिंपळाच्या झाडावर 3 ब्रह्मराक्षस बसले होते. दोन ब्रह्मराक्षस बसले होते. त्यांच्या चर्चा चालली. ते एकमेकाला विचारतात, तू का आलास बाबा? मोठा विद्वान पंडित होतो, पण शास्त्रामध्ये अनेक जणांचा अपमान केला, हरणकर त्यांचा अपमान, आणि त्याहीपेक्षा त्यांची सन्मानपत्र हिरावून घेतली. असा मी वागलो, म्हणून हा जन्म प्राप्त झाला मला. त्यांना तू का आलास? अनेक जणांचा पैसा लुबाडला, खोटे दस्तावेज लिहून घेतले, अनेक जणांचे दागिने घेतले, परत दिले नाहीत, म्हणून मला हा जन्म प्राप्त झाला. दोघं बोलता बोलता म्हणले, तर काळजी करू नका, 3ऱ्या फांदीवर खाली जे स्नानाला आलेत ना, वामन पंडित येऊन बसणार आहेत म्हणले. हे वामन पंडित ऐकतायत, कारण तेही असेच अहंकारी आहेत म्हणले. काय की आपल्या विद्येमुळे अहंकार त्यांना झालेला आहे, ते 3ऱ्या फांदीवर येऊन बसणार आहेत. हे वामन पंडितांना ऐकलं, स्नान केलं, काशी विश्वेश्वराला ते पाणी घातलं, आजपासून कोणाशी वादविवाद करायचा नाही. नारायण शास्त्रींना सांगितलं गुरूंनी, त्यांना नमस्कार केला, घरी आले. अजून त्यांनी काय सांगितलं? प्रत्यक्ष दत्तप्रभू तुमच्यावर कृपा करणार आहेत. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करणार आहेत, तुम्हाला प्रत्यक्ष अनुग्रह देवाकडनं मिळणार आहे, असं तुमचं भाग्य आहे. भाग्य सांगणारा माणूस लागतो आणि भाग्यवान करणाराही लागतो आपल्याला, पण ते कळावं लागतं आपल्याला भाग्य कशात आहे ते. त्यांना कळलं, घरी आले. अर्थातच कालांतराने यांची पत्नी गेली. 2 मुलींना घेऊन हे वाडीला आले त्या ठिकाणी, आणि वाडीला येऊन त्या ठिकाणी उपासना करतात दत्तप्रभू. राजोपाध्य म्हणून त्यांच्या इथे येऊन राहिले. आत्ता ज्या ठिकाणी नारायणस्वामीचं मठ वाडीला आहे, नृसिंहवाडीला, त्या ठिकाणी झोपडी छोटी होती, त्या ठिकाणी ते राहत होते. आणि बरोबर स्नानाला जायचं. कृष्णा पंचगंगा स्नान. प्रातःकाळी आपण उठावे, प्रातःकाळी आपण उठावे, श्री गुरुदेव दत्त म्हणावे, थंड पाण्याने स्नान करावे, महामंत्र हा गायत्रीचा जप करावा सहस्रद्याचा, भोजनानं ते स्वतः करावे, माध्यान्ह पूजा पाहत बसावे, सांग पूजा पाहत बसावे, सांग पूजा पाहत बसावे. पूजा पाहण्यामध्ये सुद्धा आनंद असतो बरं का. पूजा पाहण्यामध्ये तो उपचार तिथं अर्पण करताना आपलं जर मन तिथं असेल ना, तर आपणच अर्पण करतोय हा भाव निर्माण होईल त्या ठिकाणी. प्रत्यक्ष पूजा न करता मानसिक पूजेला जास्त महत्त्व आहे. मनाने आपण तनानी असतो, पण मनानी नसतो. आता तनानी म्हणजे टनानी असतात, गोपाल कृष्ण महाराज असेच, पण मनानी असतात. असा दिनक्रम सुरू झाला. आणि दिनक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या 2 मुली होत्या. त्या एका मुलीला शौचाचा त्रास सुरू झाला. पहाटे लवकर उठावं, साधना करावी, सगळ्यात लवकर लोक उठण्याच्या आधी कृष्णच्या स्नानाला जावं, ह्याला जास्त विशेष महत्त्व आहे. त्यावेळेस कोणी येत नसत. नंतर मग आल्यानंतर देवापुढे ध्यान. दुपारच्या वेळेला ग्रंथांचं वाचन सकाळी. माध्यान्ह पूजा जी आहे ती देवाची पाहत बसावं, भोजनान्न स्वतः करावं, मुलींना काही शिकवावं, काही ग्रंथांचं वाचन करावं, संध्याकाळी परत सायं आरतीला उपस्थित राहावं, शेजारी परत तिथंच असावं, परत ध्यान करावून झोपावं. ही साधकाची दिनचर्या आहे. त्याला भगवंताला प्राप्त करायचं आहे, त्याची दिनचर्या आहे. त्या मुलींना त्रास सुरू झाला. एका मुलीला विचार केला असं काय होतं, आणि त्या मुलीला शौचालय त्यांनी नेऊन आणलं, तांब्यावरून तरी ठेवलं आणि सांगितलं समजायला इथं तू जा, इथं तांब्यावरून ठेवलं आणि हे ध्यानाला बसले. आता त्यांचं ध्यान येते, ध्यानात मग्न झाले, ध्यानात मग्न झाले, ध्यानात मग्न झाले. नारायण शास्त्री ते, नारायण शास्त्री ते,
लागेल महाराज. खऱ्या अर्थाने ध्यान लागलं की इकडे तिकडे लक्ष नसतं. ध्यान कसं लावायचं, कसं लागायला पाहिजे हे सगळ्याचं शिक्षण असतं, नाही असं नाही. पण ते आत्ता लागलं ना की मग मजा असते. ध्यानात बसले, मुलगी हाक मारते, बाबा बाबा या, माझ्या पोटात दुखायला लागलंय, बाबा या. पण हे ध्यानात बसतेले. परंतु घडलं असं, कळवळला सावळा नृसिंहवाडीचा. भगवान दत्तप्रभूंनी नरसिंह सरस्वती हाक ऐकली आणि तिथून ते निघाले यांच्या वेशामध्ये. यांच्या वेशामध्ये तिथे आले महाराज. अगं आलो आलो बाबा, किती हात मारते तुम्हाला. तिला शौचालय नेऊन आणलं, झोपवलं. परत मी येतो बरं का, आणि निघून गेले. आणि यांचं ध्यान संपलं नारायण शास्त्रींचं. मुलीनं हाक तर मारली नसेल ना, म्हणून उठून बघतात तो तांब्या रिकामा होता. तू जाऊन आलीस का बाळ? अहो बाबा तुम्ही तर मगाशी आलात ना, मला तुम्ही घेऊन गेलात पाण्यात. हे पाणी नाही आहे तांब्यामध्ये. मी आलो तो, मी कधी आलो तो? मग लक्षात आलं कोण आला होतं हे लक्षात आलं. आणि वाईट वाटलं, देवा एवढं तू कार्य केलं माझ्यासाठी. मी अत्यंत ऋणी आहे तुझा, हे बरोबर आहे. पण मी कृतज्ञ पण आहे की तुला असं काम करावं लागलं या ठिकाणी. आणि म्हणून देवापाशी आले, नमस्कार केला, प्रार्थना केली. ध्यानात मनुष्य बसला की देवसुद्धा येतो, लक्षात घ्या. पण खरं ध्यान या ठिकाणी पुढे आपल्या मुलींचा विवाह करून दिला त्यांनी. आणि नंतर मग त्या ठिकाणी नित्याप्रमाणे कार्याला लागले. एक दिवस त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की घरातली सगळी भांडी लोकांना देऊन टाका. संन्यास घ्यावा मनी फार वाटे. संन्यास घ्यायचा म्हणजे काय करायचं? भक्ती वगळी वस्त्री घातली म्हणजे संन्यास नाही, सर्व संग परित्यागे. वासना त्या जळून भस्म केल्या हो. वासना त्या जळून भस्म केल्या. मोह माया पाशास विलगते. मोह माया पाशास विलगते. पाशास विलगते. वासना त्या, वासना त्या हो. वासना त्या जळून भस्म केल्या. मोह माया पाशास विलगते. मोह माया पाशास विलगते. संन्यास घेणे म्हणजे काय? वासनांचा त्याग आहे. मोहमाया पाश बाजूला करायची आहेत, मग संन्यास आहे महाराज. तर तो संन्यास सगळं ठेवून नाही संन्यास. या ठिकाणी दत्तप्रभूंनी दृष्टांत दिला की घरातली सगळी भांडी कुंडी देऊन टाका, काही ठेवू नका. आधी किती होतं त्याग करून आले ते घरनं, पण वाडीतल्या लोकांवरून देऊन टाकलं सगळ्यांना. काही घरात शिल्लक ठेवलं नाही. त्यात मन अडकायला नको. माणसाचं कुठं मन अडकलं सांगता येत नाही, लक्षात घ्या. एक अजिबे असे का अह 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 करतायत, काही कळे ना. वैद्याला बोलवलं, मुलगा म्हणतो आई असं काय करते कळत नाही. म्हटले यांना कुठली सवय होती? म्हणलं काय नाही, दिवसभरात 30-35 चहा कप चहा घेतात फक्त, जास्त घेत नाही. आणि तो गरम चहा लागतो. म्हटले गरम चहा लागतो. मग असं करा, जरा चांगला चहा करा, 2 चमचे तोंडात घाला. तो चहा केला, 2 चमचे तोंडात घातल्यावर आजींनी प्राण सोडला. गोपाल कृष्ण महाराज. ध्यान त्याचं लक्षात घ्या. या ठिकाणी सर्व देऊन टाकलं, काही नको. आणि मग विचार केला, संन्यास घ्यावा मनी फार वाटे. देवाला प्रार्थना, देवा संन्यास द्या. चतुर्थाश्रम परमेश्वर स्वरूप होऊन जाणे, लक्षात घ्या. सामान्य नाही येतो, भगवान स्वरूप होऊन जाणं. संन्याशाला भगवान तर सुद्धा नमस्कार करतात, असं संन्यास आश्रमाचं महत्व आहे.
नित्याप्रमाणे स्नानाला गेले. आपलं वस्त्र बाजू ठेवून दिलं धुवून आणि पाण्यात शिरले तर कोणीतरी पाय ओढला असं लक्षात आलं. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात पण खाली खेचून नेलं. आपल्या हातात काहीच नाही आणि तळापाशी नेलं. असं भव्य मंदिर त्या ठिकाणी. सिंहासनावर बसलेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दिसतात. अनेक ऋषी मुनी आहेत, अनेक 64 योगिनी आहेत. त्या ओवाळतात त्यांना. आणि असं सगळं दृश्य पाहिलं, घाबरून बाजूला उभे राहिले आणि त्यांना बोलवलं, इकडे या, तुम्हाला संन्यास द्यायला बोलवलं मी, म्हणले लक्षात घ्या. आणि ज्यांना प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतींनी वाडीच्या त्या कृष्णेच्या पात्रात संन्यास दिला आणि नारायण सरस्वती असं नाव ठेवलं त्यांचं. जिथे आला तिथे जा म्हणलं. वर आणून सोडलं त्यांना. सोडल्यानंतर अर्थातच कालचे नारायण शास्त्री आज संन्यासी कसे झाले हो. भगवी वस्त्र कोणी कशी परिधान करावी असं नाही आहे, त्याला अर्थ आहे. हिने सांगितलं. पण कसं सांगणार, कोणाशी बोलायचं नाही हे सांगितलं होतं. कोणाशी बोलायचं नाही हाच परमार्थ आहे. गोपाल कृष्ण महाराज बोलायचं नाही. लोक त्याला चेष्टा करायला लागले. कोणी त्यांना भिक्षा घाले ना. देवाने दृष्टांत दिला, मी संन्यास दिलाय, भिक्षेची व्यवस्था करा. मग भिक्षा सुरू झाली त्यांची. पण देवाने सांगून यांनी ऐकावं महाराज. देव आपल्या भक्तालाच आज्ञा देतो. जो ऐकतो त्यालाच आज्ञा देतो आणि जो ऐकत नाही त्याला एकदाच देवाज्ञा देतो. गोपाल कृष्ण महाराज एकदाच, परत नावच काढायचं नाही लक्षात घ्या. असं या ठिकाणी. आणि त्यांना सांगितलं कोल्हापूरला जा तुम्ही, कोल्हापूरला जा. देवी लाईने शब्द दिला होता की मी गुरु महाराजांनी सांगितलं ना तर तुला भजन ऐकून, हे उत्तम भजनं म्हणायची, उत्तम भजन. आणि किती वाजता, पहाटे 3 वाजता भजनाला सुरुवात व्हायची. कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आपण गेलो महाद्वारात. देवीकडे तोंड केलं की उजव्या बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर नारायण स्वामीचा मठ आहे. अर्थात ती जागा आता बरीचशी त्या रुंदीकरणात गेल्यामुळे कमी झाली आहे, पण तिथे धीरे त्यांचा नारायण स्वामी तिथं असायचे. त्याने आपल्या मठामध्ये 2 कट्टे तयार केले होते आणि कट्ट्यावर एका बाजूला दत्तप्रभू, एका बाजूला जगदंबा. भजन ऐकायला यायचे देव, लक्षात घ्या. देवाने भजन ऐकावं असं भजन करावं. देवाला भजन आवडतं, ऐकावं त्या ठिकाणी. असे बरेच दिवस चालले त्या ठिकाणी. देवाने आज्ञा दिली, तुम्ही आता इथून निघा, दुर्गमान गडावर त्या ठिकाणी जायचं म्हटलं तुम्हाला. काय घडलं होतं असं मोठं. दुर्गमान गडावर जाऊन या, स्वामींची आज्ञा मान्य करून ती घेऊन निघाले. काही शिष्य बरोबर घेतले महाराज. आणि कुठेतरी दुर्गमानगड म्हणजे राधानगरी तालुक्यामध्ये दुर्गमानगड आहे. त्या दुर्गादेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. गरीनाथांच्या स्थानाच्या पलीकडे ते आहे. त्या ठिकाणी सांगितलं ते जाऊन दर्शन करून या. का हा प्रश्न गुरुला विचारायचं होतं. का, काय करायचं, काही घेऊन जायचं का, तिथं काय व्यवस्था आहे, ते आत्ताचे प्रश्न. गोपाल कृष्ण महाराज आले, निघाले. प्रवास पायी मुखी दत्त नाम, प्रवास पायी मुखी दत्त नाम, चाले स्वामी राज, हो चाले स्वामी राज. प्रवास पायी मुखी दत्त नाम, हो त्या शिष्याने येऊन बरोबर निघाले. दुर्गमान गडाच्या पायथ्याशी कौलव नावाचं गाव. कौलव ग्रामा माझी, कौलव ग्रामा माझी,
गुळवणी नामे सत्पात्र एक विप्रवसे हरी भजन साधू पूजन मानी चित्तात जो महोत्सव असे स्वामी महाराज तिथे आले कौलव ग्रामात. नागेश भट्ट गौडी नावाचे गृहस्थ तिथे राहणारे आचार संपन्न होते. संध्या स्नानम जपो होम देवतानांच पूजनम आतिथ्यम वैश्वदेवंच षटकर्माणि दिने दिने. असं ज्याच्या घरात घडतं त्या ब्राह्मणाचं घर म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. शास्त्र सांगते तस्मा शास्त्रम प्रमाणंते. लक्षात घ्या, शास्त्र ही भगवंताची आज्ञा आहे, त्याच्याप्रमाणे वागणंच आपलं कल्याण आहे, बाकी कल्याण नाही बाकी. म्हणून याला विशेष महत्व. संध्या स्नान संध्या करणारा, जपो होम वैश्वदेव कर्म करते, गायत्री जप करते, देवतानांच पूजनम देवतांचं पूजन करतायत, आतिथ्यम वैश्वदेवंच अतिथीला अभ्यागताला बोलून जेवायला घातात, षटकर्माणि दिने दिने असं रोज घडतंय, त्याला ब्राह्मणाचं घर म्हणतात असं शास्त्र सांगतं. आता म्हणल्या मुलीचं नाव संध्या ठेवलंय आम्ही, बायकोचं नाव संध्या ठेवलंय, त्यांना संध्या करायची गरजच नाही. बघ का संध्या पाठावर बसतो, संध्या झाली. बहुतेक पूजा बायकांकडे घरामध्ये असते, बहुतेक पूजा. लक्षात ठेवा, का बरं असं घडतं? ती बिचारी करते, स्वयंपाक करता करता भांडी विसरतात, असे देव विसरून टाकते. की मी यातलं एकही वाक्य खोटं सांगत नाही, घडलेले अनुभव आहेत, मला सांगायची गरज नाही. ते काय स्थिती आहे, कसा देव कृपा करणार? दैनंदिन देवपूजा, आपल्या घरात नैवेद्य समर्पण जे करू ते, आणि तो प्रसाद म्हणून घ्यायचा, ते पवित्र अन्न आहे. स्वच्छ, चांगलं, पवित्र आणि शुद्ध प्रत्येकात फरक आहे. हॉटेलमध्ये अन्न स्वच्छ असतं, चांगलं असतं असं सांगता येत नाही. चांगलं असतं ते शुद्ध असतं असं सांगता येत नाही. जे देवाला समर्पण केलंय ते घेतलंय त्याला पवित्र म्हणलेलं आहे. शुचिर्भूत स्नान करून, उत्तम वस्त्र परिधान करून जे शिजवलेलं अन्न आहे त्याला शुद्धान्न म्हणलेलं आहे. एकादशीचा दिवस एक मनुष्य रस्त्याने चालला होता, भूक लागली, घरी गेल्यानंतर खिचडी खायचीच आहे, पण वाटेत कुठे मिळेल का म्हणून एका हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलचं नाव काय? समाधान. आतमध्ये शिरला. उपासाचं काही आहे काय म्हणले, खिचडी आहे. मग खिचडी आणून दिली, खायला सुरुवात केली तर एकदम जरा खाली चमचा जास्त घातल्यानंतर गोड लागली. आत्ता पण खिचडी वेळी लागली, आता ही एकदम गोड का लागली म्हणून जरा वरची खिचडी सरकवल्यानंतर आज श्रीखंड तसंच होतं. म्हणून गेले तिकडे. हे काय आहे? त्यावेळेस चुकून मगाशी जी श्रीखंड उष्ट खाल्लेलं ठेवतो ना, त्याच ताटलीमध्ये तुमची खिचडी घातली होती. गोपाल कृष्ण महाराज आहे का शुद्ध? असं घडतं, असं घडतं. हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. हे कळत नाही अजून. जर आपल्यासाठी आहे तर उत्तम करायचं का नाही आपण? संध्या स्नानम जपो होमो देवतानांच पूजनम आतिथ्यम वैश्वदेवंच षटकर्माणि दिने दिने. हे रोजचं कर्म सांगितलंय, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण सांगितलं आपल्यालाच भोगावणार, केलं आपणच भोगणार, नाही केलं आपणच भोगणार, कारण ती देवाची आज्ञा आहे. देवाची आज्ञा. अशा घरात ते आले. स्वामी महाराज माध्यान्हकाळी आले, त्या घरामध्ये धावत गेले, साष्टांग दंडवत घातला. साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू
अचानक संन्यासी महाराज आपले गुरुदेव अचानक आले. आनंद वाटला. अचानक सत्पुरुष आपणून आपल्याकडे आलं, याच्यासारखं भाग्य नाही कुठलं, लक्षात ठेवायचं. बोलून येत नाहीत याच्यासारखं दुर्भाग्य नाही कुठलं, लक्षात घ्या. संत महात्मे चांगली माणसं घरी येणं याला सुद्धा भाग्य लागतं. आणि ते भाग्य आपली योग्यता लागते तेव्हा ते येतात. कोणाकडे कोणी जात नाही. आणि कोणाकडे कोणी गेलं तर घरी हळूच बायको सांगते, यांना आत्ता आणलं, परत आणू नका बरं का, गोपाल कृष्ण महाराज. असं करतो आपण, पाहतो. ते आले त्या ठिकाणी. स्वामी महाराज भिक्षा घ्या. आणि स्वामींची भिक्षा त्या ठिकाणी झाली. नागेश भटजींना स्वामी म्हणाले, मला दुर्गमान गडावर जायचं त्या ठिकाणी, पण जाताना फक्त बिब्बे सुया बरोबर घ्या. का घ्यायचंय विचारायचा प्रश्नच नाही. घ्या. घेतलं आणि निघाले. दुर्गमान गडावर दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी एक वाघ सुटला होता. ते जंगलामध्ये राधानगरी तालुकावी प्रचंड पाऊस पडतो. तिथून कोकण सुरू होतं. पुढे झाडी प्रचंड आहे. तो वाघ सुटल्यामुळे मंदिरात कोणी पुजारी पूजेला जायचं नाही. लोक घरातनं बाहेर पडणं सुद्धा कठीण झालं. त्यामुळे विचार केला की वर कोणी जात नाही, पण यांना जायला सांगितलंय. गुरु येऊन त्यांनी प्रार्थना केली, गावकऱ्यांनी प्रार्थना केली, स्वामी महाराज जाऊ नका वर, वाघ सुटलाय. शिष्य म्हणाले, स्वामी महाराज ते सांगतात नको जायला, वाघाने खाल्लं तर काय करता म्हणले. स्वामी महाराज म्हणले, असं असेल वाटत तुम्हासी भीती, येऊ नका हो वरती. हो असेल वाटत तुम्हासी भीती, येऊ नका हो वरती. एकटाची मी जातो ऐसे, एकटाची मी जातो ऐसे. स्वामी सर्वावदती स्वामीने सांगितलं, मी एकटा चाललो, देवाची आज्ञाने मी चाललो, तुम्हाला थांबायचं थांबा इथे. स्वामी निघाले. शिष्य कशाला थांबतात, त्यांच्या मागून निघाले. उंच उंच ते वृक्ष भयंकर, उंच उंच ते वृक्ष भयंकर. ताड माड वड पिंपळ उंबर, वेणू साग बाभळी जांभळी लिंब सुपारी केळी नारळी. अपारदाटी वृक्षांची ती, अपारदाटी वृक्षांची ती छाया भासवे संध्याकाळची. जाई जुई मोगरा मालकी, आनंदाने मंद डोलकी. अपारदाटी वृक्षांची ती छाया भासवे संध्याकाळची. छाया भासवी संध्याकाळची. अशा घनदाट गाडीतून स्वामी महाराज चालले, मागे शिष्य निघाले. आणि दुर्गमान गडा देवीसमोर आले. संध्याकाळची वेळ होती. जवळ धरा. स्वामींचं त्या ठिकाणी स्नान झालं आणि शिष्याने स्वामींचं आसन मांडलं. नागेश भटजी बरोबर होते. आणि तर स्वामी काय नुसते बसणार आहेत का हो? डोळे मिटले. ध्यान लागलं त्यांचं. ध्यान लागल्यावर तेवढ्यामध्ये गोरोवाला 2 माणसांना हातात घेऊन, काठ्या बिठ्या घेऊन देवीपाशी दिवा लावला. दगडी दिवा पूर्वी असं माहिती आहे. तो लावला आणि निघून गेला. थांबला नाही तिथे. खाल्लं तर स्वामींना खाईल वाघ, आपण निघून जाऊ. स्वामी ध्यानात मग्न झाले. आणि गडबड काय झाली,
इतक्यात गर्जना झाली डरकाळी वाघाची. इतक्यात गर्जना झाली डरकाळी वाघाची आली. ऐकून या कंपित झाली मंडळी तेथ बसलेली. तो व्याघ्र आला मंदिरी पाहून या झाली भारी. आणि वाघाने आरोळी ठोकली महाराज. आरोळी ठोकलं नाही तर तिथे येऊन थांबला. मंदिरापाशी संध्याकाळची वेळ, 4-5 माणसं, त्यात अंधार थोडासा पडलेला आहे. स्वामी महाराज वाचवा आम्हाला. स्वामीने डोळे उघडले आणि त्याला हात करा, तिथेच बस. वाघ तिथेच बसला. स्वामी महाराजांनी सांगून कीर्तनात बसा म्हणलं तरी माणसं बसत नाहीत. गोपाल कृष्ण महाराज निघून जातात. बसा सांगितलं. वाघ बसला तिथे. आणि नागेश भटीनं सांगितलं ती दिवा देवापासला घेऊन या इथे. त्या वाघाला जवळ बोलवलं. काय झालं होतं, त्या वाघाच्या पायामध्ये काटा गेला होता. तो काटा गेल्यामुळे त्यात पाणी गेलं होतं. पाय सुजला होता चांगला त्याचा. तो कोण काटा काढणार त्याचा. ठसठस होत होता तो हा. आणि त्यामुळे तो कोणाला तिथे येऊन द्यायचा नाही. हे देवाच्या लक्षात आलं. देवीची पूजा होत नाही आहे. यांना आज्ञा दिली जो जे काम करतो त्याला सांगावं. लक्षात घ्या, देव संतांकडनं काम करून घेतो. त्याप्रमाणे आपुल्या वस्त्रे घ्राण पुसून बिब्बे भाजून चटके देऊन व्याघ्रासी आराम वाटला. आपल्या वस्त्रांच्या जवळ घेतलं, त्याचा पाय मांडूर घेतला. कोणाचा? वाघाचा. असा दाबला संबंध. पाण्याने स्वच्छ साफ केलं. आपल्या वस्त्रे घ्राण पुसन. आणि नंतर नागेश भटजीने म्हणाले ते बिब्बे आणि सोया आणल्यात ना, आणा इकडे. बिब्बे भाजून चटके देऊन व्याघ्रास आराम वाटला. हे संतांचं कार्य. का की सगळ्या ठिकाणी तो भाव आहे ना मनामध्ये. आपपर भावच नाही मनामध्ये. अर्थात त्या वाघाला सांगितलं झोप तू इथे. सगळे पायडा आलेले. वाघ कसा झोपेल इथे म्हणलं तर. तो झोपला तर आम्ही कसं झोपायचं नाही का. समजा या कुशाचं या कुशल झाला तर संपलं ना आमचं म्हणलं. काही काळजी करू नका म्हटले. आणि त्या ठिकाणी सकाळी तो वाघ उठून निघून गेला. सगळ्यांची विश्रांती झाली. स्वामींनी स्नान केलं आणि तिथून निघाले. येताना परत त्या ठिकाणी नागेश भट्टांच्या घरी आले. भिक्षा घेऊन स्वामी महाराज जा अशी प्रार्थना केली. त्यांनी मान्य केलं आणि उत्तम रीतीने त्या ठिकाणी भिक्षा झाली स्वामींची. आणि नंतर स्वामींनी विचारलं काय पाहिजे. ते म्हणले पत्नीला विचारतो नाही का. हात जोडून स्वामी सविनवी. हात जोडून स्वामी सविनवी. संतान नाही आम्हासी. संतान नाही आम्हासी. इच्छा आहे एक मानसी पुत्र प्रार्थना केली की आम्हाला या कुलाला वारस नाही. स्वामी महाराज मुलगा प्राप्त मिळावा. ते म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणून सांगितलं. पण आमच्या मठामध्ये पुढं होणारा एखाद्या तरी सेवेला ठेवा अशी प्रार्थना सांगितलं ना. नागेश भट्टीने मान्य केलं त्या ठिकाणी. आणि सांगितलं तुमच्या घरामध्ये प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामी गुरु होणार आहेत, काळजी करू नका असं सांगितलं. स्वामी महाराज निघून गेले. नागेश भट्ट गुरुजींना काही दिवसांनी मुलगा झाला. नारायण स्वामींच्या स्मरणाप्रित्यर्थ नारायण असंच नाव ठेवलं. त्यांना पुढे 4 मुलं झाली. त्यातले योगीराज गोडवोडी महाराजांचे वडील जे आहेत दत्तंभट गोडवोडी हे गोडवोडी महाराजांचे वडील आणि त्यांच्याच पोटी जन्मालेले योगीराज गोडवोडी महाराज. लक्षात घ्या प्रत्यक्ष दत्तावतारी तोही कथाभाग मोठा आहे. असे नारायण स्वामी जे आहेत ते अधिकारी मोठे. आजही देवाच्या आधी ज्यांची पूजा वाढीला होते
नारायण स्वामींचं चरित्र दिव्य असं म्हणतात, जे सदेह ब्रह्मलोकाला गेले. लक्षात घ्या, अनेक पदं त्यांनी लिहिलेली आहेत. सांगावे कवणा ठाव्या जावे, हे जे पद म्हणलं जातं गोपाळ स्वामीने, हे निघाले चैत्रवद्य अमावस्येला ब्रह्मलोकातून विमान आलं काठावर त्या ठिकाणी, आणि हे म्हणाले की आमची जायची वेळ आली. गोपाळ स्वामींनी प्रार्थना केली, आम्ही निघतो म्हणले. आता दिव्यदेव धारण केला आणि सदैव ब्रह्मलोकात गेले. असं नारायण स्वामींचं चरित्र हे वाडीच्या. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, तसं दुसरं उदाहरण आहे. असे वाडीचे नारायण स्वामी सद्गुरू पदप्राप्त झालेले, आधी लोकांना दर्शन देतात. दिव्य चरित्र त्यांचं आहे. सद्गुरूंचा उत्सव असल्यामुळे सद्गुरूच चरित्र सांगावी असा एक संकल्प केलेला, म्हणून आपल्यासमोर विषय मांडला. मग अशा संतांच्या जवळ जावं. वाजवा भैरवी, 8 वाजले. सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, सदा त्यांचे जवळी पैसावे, त्यांचे जवळी पैसावे, सदा संतापाशी जावे. वासुदेव म्हणे संत, वासुदेव म्हणे संत, संगे करीती प्रसंग, संगे करीती प्रसंग, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे. काचारक 2 मिनिटं स्वस्थ बसायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंगरी कमळी दडो, रडिता टाने अडो, वियोग गडता रडो, मन भव चरित्री वडो. हे गुण बाई नाव विवेकी माझे सन्मान, नरके जय जय सद्गुरुनाथ, मंगल आरती करीतो, मंगल गुण तव गातो, मंगल मूर्ती ध्यातो. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ, नाना सीतस न्याया, नाना परिके रुनिया, कष्ट सिद्धि गोरिया. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ, बालक वृत्ती धरसी, सुससी कोमल वदसी, हससी लीला करिसी. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ, योगानुग्रहकार्य करिसी कर्मे आर्या, धर्मातीत सदया. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ, मंगल आरती करीतो, मंगल गुण तव गातो, मंगल मूर्ती ध्यातो. जय जय सद्गुरुनाथ, जय जय माधवनाथ. घरी लोटांगण मुलीन चरण, तुझे प्रेमे आलंगेना, आनंद पूजिल भावे वाळीन वणेना. तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुमेव विद्या द्रोण तुमेव, तुमेव शिवं तुमेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. वचनं केवलं नारायणं परमात्मनं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं. हरे राम
गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढाल व्हावे भूदेव संतांची सदा नमावे सत्कर्मयोगे वर्धाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे येथे तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु माधवनाथ महाराज की जय मंगल मूर्ती